धम्माविषयी प्रेम आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांनी सांगितलं की आपल्या एरियांमध्ये धम्म रॅली येत आहेत, म्हणून आपण आज 3 बुद्धविहाराला भेटी दिल्या. 3 बुद्धविहारापर्यंत आपण पोहोचलो आणि या एरियात राहणाऱ्या प्रत्येक लोकांपर्यंत आपली धम्म रॅली वेळेनुसार या ठिकाणी पोहोचलेली आहे. अतिशय मंगलमय वातावरणामध्ये शिस्तप्रिय शांततेत आपली धम्म रॅली रस्त्याने चालत होती, लोक बघत होती. हा शिस्तीचा संदेश लोकांपर्यंत जातो आहे. बुद्धांचा संघ, बुद्धांचा भिक्षुगण अशाच प्रकारे लोकांमध्ये चारिका करत असावं अशी लोकांची कल्पना. लोक तो पूर्ण इतिहास बघितला जातात की त्यावेळेस असलेली माणसं ही जीवनधारी होती, परंतु आता ही सर्व पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी हे धम्मसेवक निघालेली आहेत. या धम्मसेवकाचा एकच हेतू आहे की या धम्माचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रचार व्हावा. जगाचा इतिहास बघितल्यानंतर जगांमध्ये खूप मोठे राजे झाले, राजांचा मोठा इतिहास आहे, परंतु राजांनी सर्व राज्य हे लोकांना युद्ध करून जिंकले, परंतु लोकांवर जबरदस्ती करून आग्रा खातीर किंवा त्याचा नरसंहार करून राज्य जिंकलेली आहे. परंतु सर्व राज्य नरसंहार करून जिंकल्यानंतर जर जगाचा सम्राट झालेला अशोक हा म्हणतो की मला पूर्ण राज्य मिळालं तरी शांती मिळत नाही आहे, परंतु या धम्म मार्गी आल्यानंतर मला ही जगातली सर्वात मोठी शांती मिळते आहे. हा शांतीचा संदेश देणारा बुद्धांचा धम्म आहे आणि या बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार करावा म्हणून त्यांनी जगभर या जम्बुद्वीप भारतामध्ये धम्माचा प्रचार प्रसार केला. आणि जेव्हा या देशांमध्ये बुद्धांचा धम्म होता त्या मौर्यकालीन धम्मांमध्ये, मौर्यकाल इतिहासांमध्ये, जगांमध्ये या बुद्धकालीन इतिहास जगात इतिहास आहे. त्यावेळेस म्हणतात की या जो देश होता, जो राज्य चालत होता, तेव्हा या राज्यांचा जीडीपी हा 33% होता. आज आपण पाहतो अमेरिका आणि चीन या दोन्ही देशाला जर पकडलं तर त्यांचा आजचा जीडीपी हा 28% आहे. म्हणजे 28 आणि त्यावेळेस 33%. हा 33 असलेला जीडीपी असलेला देश जगामध्ये किती सुजलाम सुफलाम होता. आणि या सुजलाम सुफलाम असल्यासाठी त्या देशांमध्ये बुद्धांचाच विचार प्रचारित होता, म्हणून हा सोन्याचा धूर निघणारा देश होता. या सोन्याचा धूर निघणाऱ्या देशांमधील आपण सर्व धम्म बांधव आहोत आणि त्याच देशाला तशाच प्रकारे उज्ज्वल करण्यासाठी बाबासाहेबांनी पुनश्च या देशातून गेलेल्या धम्माला परत आपल्याला दिलेला आहे. एवढा मोठा चांगला धम्म या भारत देशात असताना तो या देशातून नेस्तानाबूत झाला, रसा तळाला गेला. आणि या देशात असलेला भाईचारा, सर्व माणुसकीची सर्वात मोठी माणुसकी कोणाकडे असेल तर ती धम्मांमध्ये आहे. उच्चांक कोटी गाठणारा जो विचार असेल तो धम्म आहे. म्हणून प्रत्येक माणसाच्या रोमांमध्ये प्रत्येकांकडे धम्म हा जीवन जगण्याचा मार्ग दिसला पाहिजे. चालताना, बोलताना, उठताना, बसताना, बघताना सर्वांना वाटलं पाहिजे की हे बुद्धांचे अनुयायी आहेत, हे धम्म पालन करणारे अनुयायी आहेत. कारण जेव्हा देश हा जगांमध्ये समृद्धशाली देश म्हणून जग याकडे बघत होती तेव्हा विदेशातली माणसं भारतात शिकायला येत होती. आपल्याला माहित आहे की भारतातला जो साहित्य आहे, भारतातल्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत त्या जगात नामांकित युनिव्हर्सिटी होतात. आपण मिलँडर नावाचा एक राजा ऐकलेला आहे. हा राजा भारतात येतो आणि भारतात ज्या युनिव्हर्सिटीमध्ये, ज्या विद्यापीठांमध्ये शिकवणारा शिक्षक हा नागशे त्याच्या प्रश्नाची सारी उत्तर देतात आणि तो त्याचा शिष्य बनतो आहे. हे सर्व आणि सर्व फक्त आणि फक्त धम्म मार्गी आल्यामुळे. जो माणूस धम्म मार्गी असतो तो विदेशातली माणसाला, तो या राजाला, संपन्न असलेल्या राजाला तो आपल्या देशात त्याला आणण्याची कुवत आहे. त्याच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर देतोय आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तर देऊन तो सर्वांना हे सांगतो आहे की किती सुजलाम सुफलाम जी क्षमता आहे ती धम्मांमध्ये आहे. तोच धम्म या देशातून लुप्त पावला आणि त्या धम्माला पुनश्च जागृत करण्याचं काम या देशात एक महानायक जन्माला आला. त्या महानायकांनी हजारो वर्षाची या देशातील मानसिकतेमध्ये, गुलामीमध्ये जीवन जगण्याची जी लोकांची मानसिकता होती ती मानसिकता दूर करून तुम्ही माणूस आहात, तुम्ही सुद्धा या देशाचे मुख्य होऊ शकता
ही शक्ती त्या लोकांमध्ये दिली आणि आज आपण बघतो आहे या देशांमध्ये चहा विकणारा मनुष्य हा देशाचा प्रधानमंत्री होतोय. जंगलात राहणारी जी कोम आहे, जमात आहे, त्या जमातीतल्या लोकांची जी मुलगी आहे ती या देशाची राष्ट्रपती होऊ शकते आहे. परंतु पुनश्च या राजांनी आम्हाला जो सुजलाम सुफलाम असा भारत होता, जो इतिहास होता, त्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी तुम्हा सर्वांना जागृत केलेला आहे. या पूर्वीचा इतिहास होता, त्या मोरेकालीन राज्य होता, त्या राज्यामध्ये सम्राट अशोक होता. सम्राट अशोक म्हणायचा की माझ्या प्रजेनी कधी कोणत्या वेळेस माझ्याकडे यावं, कोणती समस्या असली की तेव्हाच निराकरण करण्यात येईल. म्हणजे त्या राजांचा राज्य हे प्रजेसाठी खुलं होतं आणि प्रत्येक प्रजेच्या मनामध्ये होतं की असा राज्य निर्माण व्हावा, असा राजा निर्माण व्हावा. परंतु या सम्राटाने दुसरा सम्राट या 1970 मध्ये जन्माला आला. त्या सम्राटाने असं म्हटलं नाही की तुम्ही त्या राजाकडे जाऊन तुमची समस्या सोडवा, आता तुम्हीच राजे व्हा. म्हणून या राजाने आम्हाला राजा बनवलेला आहे. म्हणून आम्हाला वाटते की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम आहोत. सार्वभौम असल्यामुळे आम्हाला कसा देश पाहिजे, कसा राज्य पाहिजे तुम्ही ठरवा. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा तुम्हाला देश कसा पाहिजे, लोकशाही पाहिजे, समाजवाद पाहिजे, गणराज्य पाहिजे आणि कसा राज्य तुम्हाला चालवायचं ते तुम्ही ठरवा. आणि ठरवल्यानंतर तुमच्या जनतेला तुम्हाला काय द्यायचं आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. त्या भारतामध्ये स्वातंत्र्य नावाची चीज कुठेच नव्हती. त्या देशांमध्ये न्याय नावाची कुठेच चीज नव्हती. या देशांमध्ये समता कुठेच नव्हती. या देशांमध्ये रसातळाला गेलेली समता, या देशाला रसातळाला गेलेलं स्वातंत्र्य, या देशाला सतत केलेला बंधुत्व, या बंधुत्व, स्वातंत्र्य, समता निर्माण करण्यासाठी, न्यायाची भावना आमच्यात निर्माण करण्यासाठी या महानायकांनी तरतूद केली. ही तरतूद कोणत्या देवाकडे विनवाणी केली नाही. कोणती शक्ती होऊन तुमचा कल्याण करेल असं काहीच केलं नाही. या महानायकांनी आमच्यासाठी कायद्यात तरतूद केली. जरी या पिढीत नसेल तर पुढच्या पिढीमध्ये, आज जरी तुम्हाला कळणं शक्य नसेल तर येणारी तुमची पिढी ते अधिकारची अंमलबजावणी करेल. म्हणून या महानायकांनी त्याची तरतूद या भारतीय संविधानात केली. म्हणून भारतीय संविधानाच्या भरोश्यावर जगातील माणसं म्हणतात की भारत देश एवढ्या लोकसंख्येचा देश आहे. या भारतामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत. भारत देशामध्ये दररोज महागाई वाढत आहे, तरी परंतु भारतामध्ये कोणत्या प्रकारचा मोठा बंद केल्यासारखा दिसत नाही. कारण काय असेल? कारण एकच आहे की या देशाला ज्या महानायकांचा, ज्या सम्राटांचा स्पर्श लागला, त्या सम्राटाच्या स्पर्शामुळे इथे संविधान घेण्यात आले. त्या संविधानामुळे हा भारत देश आज एकरूप आहे. जगातील माणसं या देशाकडे वेगळ्या नजरेने पाहत असते, तरी परंतु त्या सम्राटाने आम्हाला सर्वांना अशी शक्ती दिली, तुम्ही या देशाचे नायक होऊ शकता. या देश चालवण्याची कुवत तुमच्यात आहे. तुम्हाला देश कसा चालवायचे तुम्ही ठरवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला आता कोणावरही अवलंबून राहायचं नाही. जरी तुमच्याकडे सत्ता असली तरी परंतु तुम्हाला सत्ता चालवण्यासाठी शिलांची गरज आहे आणि शील देण्यासाठी तुम्हाला आम्ही धम्म दिलेला आहे. बाबासाहेबांनी आम्हाला भारतीय संविधान देऊन एवढं संपलं नाही, परंतु 14 ऑक्टोबर 1956 आम्हाला तुम्हाला दीक्षा दिली. दीक्षा दिली म्हणजे दिशा दिली. त्या दिशेने जो समाज, जो परिवार जाईल त्याचं कल्याण होईल. बाबासाहेबांच्या आव्हानाला त्या लोकांनी स्वीकारलं. बाबासाहेबांच्या आव्हानाला आम्ही स्वीकारलं, म्हणून आज आमच्यामध्ये बदल दिसतोय. बाबासाहेबांच्या आव्हानाने, त्या जातीने, त्या समाजाने, ज्या लोकांनी स्वीकारलं त्यांच्यामध्ये बदल आहे. आज महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. 59 जातीपैकी फक्त एका जातीने बाबासाहेबांच्या आव्हानाला स्वीकारलं. त्या आव्हानाला स्वीकारल्यामुळे 14 ऑक्टोबर 1956 या लोकांनी बाबासाहेबांच्या आव्हानाला पेललं. बाबासाहेबांनी याला धम्माची दीक्षा दिली. धम्माची दीक्षा दिली म्हणजे दिशा दिली. त्या दिशेने तुम्ही जा. जो परिवार, जी मंडळी त्या दिशेने गेली त्यांच्या जीवनात परिवर्तन झाले. आज आपण त्या बाबासाहेबांच्या दिशेने गेलेली माणसं तिथे बसलेली आहोत. जी बाबासाहेबांच्या दिशेने गेली नाही ती त्याच ठिकाणी आहे. त्यांच्या डोक्यामध्ये एक देव नावाची शक्ती आहे. ती देव येईल आणि माझा कल्याण करेल. त्या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, त्या देवाला पूजा, त्या देवाला पूजा. जिथे नैवेद्य द्या तिथे नैवेद्य द्या. परंतु या महानायकांनी सांगितलं तुमचा कल्याण करण्यासाठी कोणाच्याही मंदिरात जायची गरज नाही, कोणाला नैवेद्य करायची गरज नाही, कोणाला देवीला पूजायची गरज नाही, कोणत्या देवताला पूजायची गरज नाही. तुम्हाला तुमचा कल्याण करायचं आहे. तुम्ही स्वतःलाच पूजा. पण त्यांनी स्वतःला अतदीप भाऊ म्हटलं. तुमचा दिवा तुम्हीच बना. तुमचा कल्याण कोणीच करणार नाही. भूक तुम्हाला लागली आहे, जेवण तुम्हाला घ्यायचं आहे. तहान तुम्हाला लागली आहे, पाणी तुम्हाला घ्यायचं आहे.
हे सर्व गोष्टी तुम्हाला करायची, कारण तुम्ही सुदृढ असाल तर तुमचा कुटुंब सुदृढ राहील. तुमचा कुटुंब सुदृढ असेल तर तुमचा ज्या मोहल्यात राहतात तो मोहला आहे, त्यावर तुमचा जिल्हा, राज्य आणि देश समृद्धशाली बनेल. म्हणजे जगामध्ये, समाजामध्ये, कुटुंबांमध्ये जर तुम्हाला तुमचा कल्याण करायचं असेल तर आधी तुम्हाला सुदृढ होणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही ज्या आजपर्यंत ज्या मानसिक गुलामीत होता, कोणती तरी शक्ती येईल आणि माझं भलं करेल, ती कोणतीही शक्ती तुम्हाला येणार नाही, तुमचा भला करणार नाही. म्हणून म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंत जी अज्ञानता होती, जो भय होता, त्या भयाला मुक्त करण्याचं काम या महानायकांनी केलं. या महानायकांनी काय सांगितलं? बुद्धांचा धम्म, बुद्धांचा विचार तुम्ही स्वीकारा. बुद्ध काय म्हणतो? अज्ञानता से भय पैदा होता है, भय से अंधविश्वास पैदा होता है, अंधविश्वास से अंधभक्त पैदा होता है, अंधभक्त मानसिक गुलाम होता है. जेवढी अज्ञानता तुमच्यात राहील तेवढं तुम्ही भयग्रस्त व्हाल. अज्ञानता दूर करण्याची शक्ती तुमच्या स्वतःमध्येच आहे. त्यांनी सांगितलं हा मार्ग आहे, हे साहित्य आहे, हे साहित्य तुम्हाला वाचायचं आहे, हे मार्गाने तुम्हाला जायचं आहे. जरी साहित्य किती चांगला असेल तरी परंतु तुमच्या विवेक बुद्धीवर उतरत असेल, तुम्हाला मंगलमय वाटत असेल, तुम्हाला कल्याणी वाटत असेल तरच त्या साहित्याला वाचून तुम्ही स्वीकारा. किती मोठे साहित्य असेल तरी तुम्ही त्या विचाराला स्वीकारू नका. बुद्धांनी सर्व लोकांना, एकदा काय झालं, तथागत बुद्धांकडे, तथागतांची धम्मदेशना झाल्यानंतर काही लोक त्यांच्याकडे आले. तथागताला म्हणाले, तथागत आपण इथे आला तर तुम्ही आम्हाला येऊन सांगता की हा विचार तुम्ही स्वीकारा. यापूर्वी या गावांमध्ये कितीतरी मंडळी आली. त्या आलेल्या मंडळीमध्ये एक मोठी महिला आहे, जाडीजुडी महिला आहे, चांगले कपडे घातले, भगवे कपडे घातलेले आहे, मोठा टिळा लावलेला आहे. आणि टिळा लावल्यानंतर त्या ठिकाणी मोठं गोड भाषामध्ये प्रवचन करते. ती म्हणते आहे की मी जे म्हणते ते बरोबरच आहे, कारण मला आजपर्यंत चालत आलेला इतिहास आहे, आमच्या पिढीदार चालत आलेला आहे, त्यामुळे ते मुलं तुम्हाला सांगते, तुम्ही तेच ऐका. त्यानंतर एक मोठा माणूस, मोठ्या पोटाचा माणूस येतो, तो स्टेजवर बसलेला असतो, मोठा टीका लावलेला असतो. तो म्हणतो की हे ग्रंथ मी उघडलेला आहे, या ग्रंथांमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते बरोबर आहे, तुम्ही त्या ग्रंथाचंच जे सांगितलेलं आहे त्याचा अवलंब करा. त्याबरोबर एक सुंदरसा असा साधुबुवा आहे, तो रस्त्याने चालतोय, म्हणतोय की मी म्हणतो तेच बरोबर आहे. आता साधुबुवाचं म्हणणं बरोबर करावं, ती जाडीबाईचं म्हणणं करावं, तो जाड्या पोट्याचा माणूस बसला त्याचं म्हणणं योग्य करावं, का तुम्ही म्हणता तुमचं योग्य समजावं? बुद्धांनी सांगितलं, कालाम लोक हे त्यांच्याकडे आली होती. कालाम सुलतानमध्ये तथागतांनी सांगितलं, जरी ती जाडी मोठी बाई असेल, खूप मोठा ग्रंथात वाचन करत असेल, खूप दिवसांनी पिढी जात असं चालत आलेलं असं म्हणत असेल, तरी परंतु त्यांचं ऐकू नका. मी जरी म्हणत असेल तरी माझं पण ऐकू नका. जोपर्यंत तर्कसंगत बुद्धिसंगत उतरत नाही, तुमची बुद्धी ग्वाही देत नाही, तोपर्यंत ऐकू नका. बुद्धांनी काही आग्रह केला नाही. माझा त्रिपिटक असेल, त्या त्रिपिटकात खूप काही सांगितलेलं असेल तरी परंतु त्रिपिटकाला मानू नका. म्हणजे तुमच्या विवेक बुद्धीला उतरत असेल, तुम्हाला योग्य वाटत असेल. एखाद्याने सांगितलं, एखादा प्राणी आहे त्याच्यावर माणसाचं डोकं बसवलं, जर तो तुम्हाला योग्य वाटतं का तर स्वीकारा, वाटत नसेल तर त्याला नकारा. म्हणजे तुमच्या विवेक बुद्धीचा वापर करा. विवेक बुद्धीचा वापर केल्यानंतर तर्कसंगत बुद्धिसंगत उतरत असेल, तुमचं मन ग्वाही देत असेल, त्यामध्ये तुमचा कल्याण आहे, जनकल्याण आहे, सर्वांचं कल्याण असं वाटत असेल तरच तुम्ही त्या विचाराला स्वीकारू, नाही तर विचार स्वीकारू नका. त्यात त्यांनी म्हटलेले की तुम्ही अतदीप भवा, स्वतःचा दिवा स्वतः बना. मी म्हणलेल्या गोष्टीवर चिकित्सा करा, चिकित्सक वृत्तीचा वापर करा आणि वापर करून त्याचा वापर तुम्ही तुमच्या हितासाठी, जनहितासाठी करा, असं जबरदस्ती आग्रह केला असेल. हे सर्व दिल्यानंतर बाबासाहेबांना वाटले की माझा समाज हजारो वर्षांच्या मानसिक गुलामीत आहे, हे दैववादात कर्मवादात दडपलेला आहे. या दैववाद कर्मवादातून तो अचानक बाहेर पडणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 जेव्हा दीक्षा दिली, त्या दीक्षा देताना 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञामध्ये जशी आई आपल्याला ताटांमध्ये स्वयंपाक देते, स्वयंपाक देण्यापूर्वी त्या ताटाला पाण्याने धुते, एका कपड्याने साफ करते, साफ केल्यानंतर त्यामध्ये ते दिलेलं भोजन त्या ताटात टाकते. तसंच बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देताना 8 प्रतिज्ञा नकारायला सांगितलं. ह्या 8 प्रतिज्ञा आमच्या जीवनाला सर्वनाश करणार आहे. या प्रतिज्ञा मानून आम्ही आमचा हजारो वर्षांची मानसिक गुलामी घेतलेली आहे.
8 प्रतिज्ञा निकालल्यानंतर आम्हाला 9 पासून तर 22 पर्यंत स्वीकारायला सांगतात। 8 प्रतिज्ञा कोणत्या आहेत? मी त्या ब्रह्मा विष्णू महेशांना देव मानणार नाही, रामकृष्णांना देव मानणार नाही, गौरी गणपतीच्या हिंदू धर्मातील कोणत्या देवी देवतेस मानणार नाही, देवाने अवतार घेतला याच्यावर माझा विश्वास नाही, म्हणजे बुद्धाच्या विरुद्ध विसंगत कोणते आचरण करणार नाही। मी कसे आचरण करेल? बुद्धांच्या म्हणण्याप्रमाणे। आणि कोणती 8वी प्रतिज्ञामध्ये म्हटलं आहे की कोणताही क्रियाक्रम मी ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही। आता बघा केवढा मोठा इफेक्ट प्रभाव पडलेला आहे। बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्यानंतर आपण 1956 ला दीक्षा घेतल्यानंतर ज्या लोकांनी या मार्गी गेले ते लोक जरी धम्माची दीक्षा घेतली नसेल, त्यांच्या घरी बाबासाहेब आलेला नसेल, परंतु एकही जो व्यक्ती आहे तो आपल्या घरी ब्राह्मणाला बोलवत नाही। आज तुम्ही बघा मॅक्झिमम आपल्या एरियामध्ये हा ब्राह्मण त्याच्या घरी आले नाही। ज्याच्या घरी हा ब्राह्मण गेला असेल त्या घराचा सत्यानाश आहे। म्हणजे महाराष्ट्रात 59 जाती सोडल्यानंतर एक जाती त्याचा तिरस्कार करते, म्हणजे बोलवत नाही, परंतु 58 जाती आपल्या घरी बोलवल्या जातात। आपल्या घरी तीच पूजा केल्या जातात। म्हणजे एकाच मार्गी, एकाच दिशेने, एकाच प्रकारे मिळालेली सवलत, एकाच वेळ शाळेत गेलेली पोरं पण कशी बदलून गेली, म्हणजे एकांकडे बुद्धांक मापन करण्याची त्याला शक्ती दिली, त्याला स्वतःला त्याला म्हटलं की ह्या बुद्धिमापनावर तू उतरू शकतो, आणि तिथे म्हटलं की तिला ती शक्ती तुला मदत करेल, त्या शक्तीवर विश्वास ठेव, उपास कर, तापास कर, नैवेद्य दे, यावेळेस जा त्यावेळेस जा, तो देव तुझा भला करेल। ती शक्ती त्याच्या डोक्यात दिल्या गेली आणि आपल्या डोक्यातून ती शक्ती काढल्या गेली। म्हणून 22 प्रतिज्ञेचा वापर करून आज आम्ही तुमच्या जीवनात बदल दिलेला आहे। आज आपल्याकडे पाहिल्यानंतर या 22 प्रतिज्ञेमध्ये 9वी प्रतिज्ञा, 10वी प्रतिज्ञा, 11वी प्रतिज्ञा पहा। मी 11वी 12वी नंतर 11वी काय म्हणतात, मी 10 पारमिताचा पालन करेल, 12वी काय म्हणतात, अष्टांगिक मार्गाचा अवलंब करेल, आणि 13 पासून तर 17 पर्यंत बाबासाहेबांनी आपल्याला पंचशील दिलेला आहे। जो पंचशील साध्या सोप्या भाषेत दिलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला 18वी प्रतिज्ञा सर्वात मौल्यवान प्रतिज्ञा अशी आहे की प्रज्ञाशील करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून चालेल। मी प्रज्ञेचा वापर करेल। प्रज्ञा आणि ज्ञानामध्ये फरक आहे। ज्ञान म्हणजे संकलित केलेली माहिती, हे पुस्तक वाचल्यानंतर ते पुस्तक वाचल्यानंतर ही जे संकलित करतो त्याला म्हणतात ज्ञान। प्रज्ञा म्हणजे उपजत माहिती, विहिरीतलं पाणी काढल्यानंतर पुन्हा विहिरीत पाणी येतं। गाडगे महाराज, बाबासाहेब, बुद्ध हे प्रज्ञावंत आहेत। किती प्रज्ञावंत असा, किती मोठ्या डिग्री असतील, किती मोठा शिकलेला माणूस असेल, परंतु त्या शिक्षणाला शिलांची जोड हवी आहे। जर शील नसेल, चरित्र नसेल तर काही कामाचा नाही। तुम्ही खूप शिकला आहात, खूप डिग्री आहेत तुमच्याकडे, पण त्याला जोड कशाची पाहिजे? शिलांची पाहिजे। एकदा काय झालं, तथागत बुद्धाकडे एक माणूस आला आणि तो तथागताला का म्हणतो, तथागत मी घरात गेल्यानंतर माझ्या बायको पुराशी काहीच पटत नाही हो, बायको अंगावर येते, पोरगा अंगावर येते, काही मला काही सुचतच नाही घरात, त्यामुळे मला घरात बसा वाटत नाही, कारण घरातलं छान बेचैन वाटतं। घरातून कसं तरी वाटतं चला आपल्या मित्रमंडळीत यावं, म्हणून मी मित्रमंडळीत येऊन बसतो तर मित्रमंडळी माझी एवढी टिंगल करतात, तथागत एवढी टिंगल करतात की तिथेही बसा वाटत नाही। आता मला सांगा तथागत, मी जाऊ कोणाकडे? आता मी जाऊ कोणाकडे? तेव्हा तथागत का म्हणतात, ह्या बसलेल्या माणसाकडे जा, ह्या बसलेल्या माणसाकडे जा। बसलेल्या माणसाकडे का जा? कारण हे शीलवान आहेत। शीलवान आहेत म्हणजे काय, यांनी बुद्धांचा धम्म स्वीकारलेला आहे, म्हणजे ज्यांनी बुद्धांचा धम्म स्वीकारले ते शीलवान झाले। म्हणून म्हटलं अशिरो संपन्नो सुपटिपन्नो वतीव्रतो, त्या शीलवान माणसाकडे जा। आपल्याला माहित असेल, जो जो माणूस बुद्धांच्या मार्गी लागलेला आहे, ज्या ज्या कुटुंबांमध्ये बुद्ध आलेला आहे, त्या कुटुंबांमध्ये प्रत्येक वेळेस छोटाही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी त्रिशरण पंचशील घेतलं जातं। कुठेही बघा, आता आपण आलोय तर त्रिशरण पंचशील घेतलं, गाडी घेऊन कुठे बाहेर झालो असेल तर त्रिशरण पंचशील घेतो, लग्न कोणाचं होत असेल त्रिशरण पंचशील घेतो, कोणी घराच्या बाहेर चाललं तर त्रिशरण पंचशील घेतो, कोणी मरण पावलं असेल त्याची मयत उचलायची असेल त्रिशरण पंचशील घेतो। का बरं घेतो? कशासाठी? या शिलांचं कारण काय? तुमचं शील वाढावं, एवढा शील बळ वाढावं, एवढा शील बळ वाढावं की तुमच्या शिलांमुळे सर्व परिवर्तित व्हावं। जसं झाडाला पाणी दिल्यानंतर झाड हिरवं राहतं, घराला दररोज झाडझूड साफ केल्यानंतर घर साफसुथरी राहतं, तसंच तुमच्या मनाला सुद्धा प्रशिक्षित केलं जातं। म्हणून तुम्हाला दररोज त्रिशरण पंचशीलाची आठवण झालीच पाहिजे। उत्तम शरणम गच्छामी, अशी बुद्धी विकसित कर, अशी बुद्धी विकसित कर की तुझ्या बुद्धीमुळे तुझा तरी कल्याण होईल आणि इतराचा कल्याण होईल। तुझ्या बुद्धीचा हेतू असला पाहिजे प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण। तुझी बुद्धी जागृत झाल्यानंतर तुझा तर व्यक्तिगत कल्याण होईलच,
त्याचबरोबर तुझ्या समाजाचा कल्याण होईल. कारण ह्या मार्गामुळे तुम्ही चांगले शीलवान झाल्यामुळे तुमच्या बायकोला चांगला नवरा मिळाला, मुलांना चांगला बाप मिळाला, आईला चांगला मुलगा मिळाला. या शिलांमुळे चांगला मुलगा, चांगला बाप, चांगला माणूस मिळवण्याची शक्ती त्या शिलांमध्ये आहे. म्हणून बुद्ध होणे म्हणजे शीलवान होणे, नीतिमान होणे, चरित्रवान होणे. हा नीतिमान चरित्रवान कोणी रोड रस्त्यावर भेटत नाही. कोणत्याही धर्मांमध्ये सांगितलेलं नाही की तू नीतिमान हो, तुला जे काही केल ती शक्ती देईल, त्या शक्तीवर विश्वास ठेव, त्या शक्तीची पूजा कर, अर्चा कर, त्या शक्तीला पाहिजे ते नैवेद्य दे, त्या शक्तीला पाहिजे ते पूजा पाठ कर. एका देवाला, त्या देवाला वाटलं तर त्याला बकर दे, नैवेद्य दे, त्याची प्रचार, त्याच्यासाठी त्या तीर्थक्षेत्राला भेटी दे. तथागताने असं कुठेच काही म्हटलेलं नाही. तुला कुठे जायची गरज नाहीये. स्वतःच्या मनाचा विवेक वाढवायचा आहे, स्वतःचा बुद्ध्यांक वाढवायचा आहे, स्वतःला विकसित व्हायचं आहे आणि स्वतःमध्ये परिवर्तन व्हायचं आहे. बुद्ध होणे म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधणे. बुद्ध झाल्याबरोबर तुम्हाला राग यायला नको. काही लोकांना पटकन राग येतो, बाई सरक पलीकडे, मी सरकू का म्हणजे म्हणावं बुद्ध तुमच्यात नाही. लक्षात घ्या, तुम्ही चालताना बोलताना जरी तुम्ही बुद्ध विहारात येत असेल तरी परंतु तुम्हाला स्वतःला अवलंब करायचा आहे. तुम्हाला विहारात आलंच पाहिजे अशी काही गरज नाही, परंतु विहाराचा विचार तुमच्या डोक्यात आला पाहिजे. बुद्ध तुम्ही सतत सोबत घेतलाच पाहिजे, पण बुद्धांचा विचार तुमच्यात रुजला पाहिजे. चालताना, बोलताना, बसताना, उठताना वाटलं पाहिजे बुद्ध माणूस आहे, ही बुद्ध महिला आहे, हा बुद्ध पुरुष आहे, बुद्ध मुलगा आहे. जेव्हा आपल्या आचरणातून म्हणतात की उद्बत्तीचा सुगंध एका वाईच्या दिशेने जातो, हवेच्या दिशेने जातो, पण चरित्राचा सुगंध हा चौबाजूने जातो. नको त्या माणसाला वाटतं की त्या माणसाला भेटावं. आज बुद्धांकडे एवढी मोठी माणसं काय, बुद्धांचा धम्म एवढा प्रचार प्रसारित का झाला? मोठी मोठी माणसं ज्यांच्याकडे राजपाट होती, ज्यांच्याकडे पैसा अमाप होता, एवढी अमाप पैसा असलेली माणसं, राज्य असलेली माणसं बुद्धांच्या मार्गी आली. सर्व संसार सोडला. तथागतांकडे काय कमी होतं? राजांचा मुलगा होता बाबासाहेब सुद्धा. बाबासाहेबांनी पदवी प्राप्त केल्यानंतर त्याला जगातलं मोठं सुख मिळणार एवढी सुखशक्ती त्यांच्याकडे होती. तो जेव्हा मोठं शिक्षण घेतलेला माणूस, त्याला जिथे तिथे स्वीकारलं जातं. ब्रिटिश गव्हर्नमेंटने भारतात आल्याबरोबर त्यांना म्हणाला की तुम्हाला जजची नोकरी देतो. परंतु या महानायकांनी, या सम्राटांनी, या अत्यंत शक्तिशाली वैभवशाली त्या परिस्थितीमध्ये बघा, बाबासाहेबांकडे बघितल्यानंतर असं काही हडकुळं फुडकुळं दिसत नाही, कारण हे बा खाण्या पिशण्याने पिसाळलेलं असेल. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा बाबासाहेबांचं जीवनशैली बघा, म्हणजे बाबासाहेबांनी त्या शैलीमध्ये सुद्धा पैसे कमवले. बाबासाहेबांची संपत्ती आपण पाहिल्यानंतर वेगळ्या ठिकाणी लोकांसाठी त्या दिवशी एक कर्नाटकांमध्ये बाबासाहेबांनी मोठी सेमिनारी तयार करण्यासाठी 200 एकर जमीन तिथे घेतली आहे अशी लोक म्हणत होती. म्हणजे बाबासाहेबांनी जनहितासाठी, जनकल्याणासाठी, आपल्याला माहित असेल मोठी मोठी कॉलेज काढली औरंगाबादला, मुंबईला. त्या कॉलेजला काढण्यासाठी जमीन घ्यावं लागतं, कॉलेज बांधावं लागतं, पैसे त्याला खर्च करावं लागतं. तरी परंतु एवढे मोठे पैसे खर्च केला माणसांकडे बघितल्यानंतर कोणत्या दारिद्र्याला पिछाडलेला किंवा मानसिक गुलामीत असलेला, तणावात असलेला कुठं दिसत नाही. नवं नवं क्रिएशन आणणारा, नवं नवं विचार देणारा. कारण तो म्हणतो की सर्व बुद्धांमुळे. बुद्धांचा विचार माझ्याकडे, बुद्धांचा शील माझ्याकडे. ही सर्व धर्मव्यवस्थेतील लोक माझ्याशी का घाबरतात? मी खूप शिकलोय म्हणून नाही घाबरत, हे सर्व माझ्या शिलांमुळे घाबरतात. म्हणून बुद्ध म्हणतो शील त्या कोणत्याही माणसाकडे असेल, त्याला खूप शिकलेला माणूस असते असं नाही, तो अनाडी असला तरी चालेल, परंतु शिलांचं पालन करणारा असेल तो अरहंतापर्यंत जाऊ शकतो. खूप बोलते, खूप गोड गोड गोष्टी करतात, खूप शिकलेला आहे, पण चरित्र नसेल तर त्याला, शील नसेल तर त्याला काही अर्थ नाही. म्हणून आपल्या शिलांचा जास्तीत जास्त लोकांत प्रचार व्हावा. तुम्ही इथे आलात, तुमच्या जीवनात स्वतःला परिवर्तित करायचं आहे. मी ज्या भूमिकेत असेल ते भूमिका मला निभवायची आहे. मी कोणाची आई असेल तर आई म्हणून किती चांगली समोर आली पाहिजे. मी पत्नी असेल पत्नी म्हणून समोर आली पाहिजे. मी कोणाची सून असेल सून म्हणून समोर आली पाहिजे. म्हणजे लोकांनी दाखवलं पाहिजे बुद्ध मुलगा, बुद्ध जावई कसा असतो त्या कुटुंबात जाऊन या, बुद्ध सून कशी असते त्या कुटुंबात जाऊन या. आपला सुगंधाचा, आपल्या शिलांचा प्रचार प्रसार न सांगता लोकांपर्यंत गेला पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे त्या कुटुंबात आपण गेलो पाहिजे, बघितलं पाहिजे ते घर आहे, घरासारखे नाही तर नुसत्या भिंती ते आहे, प्रेम जेवढा नाही तर नुसती नाती. त्या कुटुंबात जाऊन या, बघा कसा कुटुंब आहे. असं कुटुंब आपल्याला या धम्मचरणी आल्यानंतर, धम्म आपल्या घरी आल्यामुळे सहज होऊ शकतो. आज आपण धम्म रॅलीची का गरज आहे? आपण का घरापर्यंत आलो? कारण बाबासाहेबांनी प्रत्येकाला जबाबदारी दिली की दर रविवारी आपण प्रत्येकाने विहारात गेलं पाहिजे. आज विहारात जाण्याची संख्या खूप उडावलेली आहे, कारण लोकांना विहारात जावंच वाटत नाही. गरज ही शोधाची जननी आहे.
प्रत्येकाला खायला प्यायला राहायला घर गाडी घोडा सर्वच मिळाला. सर्व आतापासूनच कूलर लागलं, एसी लागले गेले, त्याला बाहेर यायचं असेल तर पूर्ण ऊन लागतं. पण बाबासाहेबांनी त्या परिस्थितीमध्ये मला ते गाणं आठवलं की माय भीमानं भरली बसून यानं उठी, फाटकं लुगडं लुगडं 17 गाठी, आजची पोरगी बोलते का, आजची बाई बोलते का? कारण तिला असं लुगडं भेटलं की ती सोन्यापेक्षा जास्त महागडं भेटलं. खाली ती सुगडी होती ते खाली भरपूर भेटलं, तिला ती गरज नाही, परंतु त्याने ती जागी ठेवावं. जरी आपण सरांच्या घरी वर मजल्यावर चढलेलो असेल पण त्या पायरीने आम्हाला चढवलं, ती पायऱ्या होत्या म्हणून इथपर्यंत चढलो. त्या पायऱ्यांचा उपकार आपण पदोपदी मानला पाहिजे. त्या महानायकांच्या त्यागामुळे त्यांच्या ते त्याग केला म्हणून आज चांगले दिवस आम्हाला मिळाले. या दिवसाची उपजत आम्हाला ठेवायची आहे म्हणून आमच्या मुलांमध्ये आमच्या मनामध्ये ते आमच्या इथं फाटकं लुगडं, त्या लुगड्याला 17 गाठी ही आम्हाला आठवण आली पाहिजे. कारण ती आठवण जर आम्ही विसरलो तर येणाऱ्या पिढीसाठी आमच्या मुलांसाठी तेच दारिद्र्य देऊ. म्हणून आमच्या मुलांमध्ये आमच्या कुटुंबांमध्ये आम्हाला धम्माचं पालन करण्यासाठी त्याला तयार केलं पाहिजे. आईची मोठी जबाबदारी आहे, वडिलांची मोठी जबाबदारी आहे. बाबासाहेब म्हणते वडील कसा असावा, माझ्या बापासारखा असावा. आई कशी असावी ही सुद्धा प्रत्येक बुद्ध आईने समजून घ्यावं. कारण या देशांमध्ये निर्भया प्रकरण घडलं. निर्भया प्रकरण जर ते बुद्ध कुटुंबातला मुलगा असता तर तसं घडलं नसतं. कारण आईने त्याला कामेसुनीच्या 4 आज्ञेप्रमाणे शिका पदम सेवा सांगितलं असतं. म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे, आपल्या घरांमध्ये धम्म पालन झालं पाहिजे. आता आपण हे धम्म रॅलीची काय गरज आहे? कारण आपल्या आडोशी आहे, पडोशी आहे, आपण सर्वांचे एक दुसऱ्याच्या आजूबाजूला राहतोय. कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी एखादा कारागीर आहे. वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारी माणसं, पण कोणी कोणाशी भेटच करत नाही. कोणाला कोणता संकट येईल, कोणती अडचण येईल, कोणाची मुलगी लग्नाची आहे ती कोणाकडे न्यावं, कोणाकडे पोरगा लग्नाचा आहे, कोणाकडे पैशाची चुनचुन आहे, कोणाची सासू सून सासूला त्रास देते किंवा घरामध्ये मुलं आपल्या आई वडिलांना त्रास देते, सांगावं कोणाला? हे सांगण्याची समस्या मिटेल कोणाला? कारण जोपर्यंत आपण एक दुसऱ्याच्या घरी जाणार नाही, एक दुसऱ्याची मैत्री वाढवणार नाही. मित्र आणि मैत्रीमध्ये फरक आहे. मित्र आणि मी स्वार्थाने तडलेला असतो, बुद्धांची मैत्री आहे. मैत्रीमध्ये किंतु परंतु नसतं, मैत्री सतत देण्याचं काम करतं. आम्हाला मैत्री वाढवायची आहे, बुद्धांच्या मैत्री वाढवण्याचं काम आम्हाला करायचं आहे. कारण बुद्धाची मैत्री जिथे जिथे वाढल्यानंतर बुद्ध म्हणतात वैर आणि वैर वाढतं. म्हणून जगातली माणसं पाहिलं असेल की आज जपान सारखा देश, जेव्हा जपानावर हे आक्रमण झालं, जपान नेस्ता नाबूद झाला. परंतु त्या जपानमध्ये नेपाळाने म्हटलं की वैराणी वैर वाढतं, जरी आम्ही जर युद्ध करायला गेलो तर पुन्हा हाती काहीच येणार नाही. म्हणून त्यांनी एकच होतं, सप्प पाप असं करणं. आकाशवाणीवर 1 महिना हे चालू होतं. आकाशवाणीवर 1 महिना त्यांनी हे लावलं गेलं. त्या देशांमध्ये अणुबॉम्ब टाकलं गेलं. अणुबॉम्ब टाकून तो देश निस्ताराभूत झाला. त्या देशातल्या लोकांना एकच दिलं गेलं, सब पाप असं करणं कुसरच उपसंपदा सचित परिदोपण एतन बुद्धन शासन. हे जर टोनिंग सतत चालू होतं. कोणी आम्हाला जरी दिलेलं असेल तरी आम्ही ते द्यायचं नाही. आम्ही चांगल्या मार्गाने निघायचं, चांगले कल्याणी द्यायचं. म्हणजे ज्या देशांवर जो अणुबॉम्ब टाकला गेला 1945 मध्ये, आज तो देश जगामध्ये सर्वात उच्च कोटीचा झाला. म्हणजे जपानामध्ये बुद्धांचा धम्म आल्यामुळे, मैत्री मंगलमय वाढल्यामुळे, बुद्धीचा विकास करण्याची कल्पना त्यांच्यामुळे असल्यामुळे तो जगामध्ये सर्वश्रेष्ठ देश म्हणून झाला. म्हणून आमच्या तुमच्या सर्व कुटुंबाची जबाबदारी आहे. माझा कुटुंब धम्माचा शिलांचं पालन कसा करेल, माझ्या कुटुंबाकरता चरित्र, माझ्या कुटुंबाकरता जे काही असेल ते इतरांच्या घरात सुगंध भरला पाहिजे. चला त्यांच्या घरी तो बुद्ध कुटुंब आहे. लोकांनी आपलं घर आदर्शाचं दाखवावं. कारण वागताना, बोलताना, बसताना, मुलांमध्ये, मुलींमध्ये, आईंमध्ये, पोरांमध्ये, सुनेंमध्ये एक धम्म जीवन जगणारा लोकांना दिसला पाहिजे. हे दिसण्यासाठी आपण घरोघरी जात आहोत. घरोघरी जाण्यामागचं हेच कारण की आपण त्याच्या घरी गेल्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं बाहेर बुद्ध आणि आतमध्ये खंडोबा असेल तर ते बघा. काही लोकांची द्विधा मनस्थिती असतात, बाहेर दाखवतात बुद्धम शरणम गच्छामी, आतमध्ये खंडोबा शरणम गच्छामी. म्हणजे खंडोबाला जातात. याला अशीच माणसाला आपल्या त्यातून बाहेर काढायचं आहे. कारण बाबासाहेबांचा अमाप उपकार आहे. बाबासाहेबांनी आम्हाला त्या दारिद्र्यातून काढून आम्हाला इथपर्यंत आणलंय. बाबासाहेबांना आमची गरज नाही, आम्हाला बाबासाहेबांची गरज आहे. कारण ते विश्वरत्न आहे. एवढ्या कमी अवधीमध्ये जगाचे रत्न झाले आहेत, पण त्याच्या संग राहून आपल्यास सुद्धा बदल पडेल. सागरा संगे नदी बिघडली, सागर रूप झाली. गुरु संगे शिष्य बिघडला, गुरु रूप झाला. आम्ही बाबासाहेब बुद्धा संगे लागून आमचं जीवन सुजलाम सुफलाम होईल. हे सुजलाम सुफलाम करण्यासाठी सोन्यासारखे मार्ग देणारे आमचे मार्गदाता आमच्या समोर आहेत. हे काय गरज पडली धम्म रॅलीची? मी वकील आहे. वकील असताना माझ्याकडे काही आपल्या या विहारांच्या महिला आल्या. आम्हाला कमिटी स्थापन करायची आहे. मी त्यांना कमिटी स्थापन केल्या. त्यापैकी काही महिलांना विचारलं काल का आली नव्हती, यशोदा काल का आली नाही? तसं म्हणे मी कोराडीला गेली होती.
म्हणजे विहाराची कमिटी स्थापन करणारी महिला कुठे जाते? कोराडीला. एखादा विचार काय कुठे गेली तर धर्म म्हणते याची हनुमान आहे का तर पंचमी चालू आहे म्हणजे अष्टमी चालू आहे म्हणजे ज्या बुद्धाच्या चतुर्थी चालू आहे, चतुर्थीचा उपवास आहे. जर आपण बुद्धाला मानणारी माणसं गिनी चुनी माणसं जर अशा मार्गी लागू तर धम्माचा प्रचार प्रसार कोण करेल? म्हणून त्याच्या घरी आपल्याला जाणं गरजेचं आहे, त्यांना सांगणे गरजेचं आहे. कारण जीवनामध्ये आजची कलाटणी आली, बाबासाहेबाला का मानतोय? किती संत आले, किती संत जायले, कोणी आमच्या नवसाला नाही पावलं. किती देवी आली, देवता आला, किती उपास केला, किती तापास केला, किती नैवेद्य केला, किती पूजापाठ केला, किती तीर्थधाम केला, कोणताही देव धावून नाही आला. एक भीम जन्माला माती गोट्याला पेन दावला, कोटी कोटी कर्माची बळी उचलली भीमा तुझ्या जन्मामुळे. त्या भीमाने आम्हाला मार्ग दिलेला आहे, त्या मार्गाची गद्दारी करणे म्हणजे आमच्या जीवनाची गद्दारी करणे. त्यांनी मागे म्हटलेलं नाही की माझा उदो करा, तुम्हाला दिलेल्या मार्गाचा तुम्ही स्वतः अवलंब करा. तुमच्या चरित्रातून कृत्यातून तुम्हाला उतरवायचं आहे. घरांमध्ये तुमची बोरं सुधारली पाहिजे. आज आमच्या लोकांमध्ये बदल होत आहे. आमचे लोक बुद्ध वाडा म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे चरित्राचा वाढ गुणवान लोकांचं आहे, पण सर्व लोकांची जबाबदारी आहे एक दुसऱ्याच्या घरी जाणे, एक दुसऱ्याला तयार करणे, त्याच्या चुका असेल त्याला सांगणे आणि जेवढे जास्त चांगले माणसं जोडण्याचं काम आहे. म्हणून आपण या धम्म रॅलीची गरज आहे. धम्म रॅली तिथे आणण्यामागचा हा हेतू आहे. त्या घरी जाणे, त्या घराचा लोकांचा परिचय करणे, आपला परिचय त्यांना देणे, आपला मोबाईल त्यांना देणे, त्यांचा मोबाईल आपण घेणे, आपण इथे सर्व आल्या सर्वांना जय भीम करणे, जय भीम घालणे, जय भीम देणे, जय भीम करणे, जय भीम हे सर्व गोष्टी घेणे. अशा प्रकारचे आपण हे करण्यासाठी याच्या करता येणं अशा प्रकारचे आपण सर्व या लोकांना आपल्याला अत्यंत महत्वाचं. आपण घरोघरी जातो म्हणजे धम्माचा प्रचार प्रसार करण्यात जातो. आता ही रॅली आल्यानंतर रॅलीमध्ये तुम्हाला काय वाटतं? काही चूक असेल दुरुस्त करा, झुटा पैसा लुटा वही समय समय पर काम आहे. आपली काही चूक झाली असेल दुरुस्ती करता येईल, तुमचं काही चूक असेल तुम्हाला सांगता येईल. कारण आपल्याचं आपण जात असताना चालत असताना लोक आपल्याकडे बघत होती. आता आपल्याकडे वेगळ्या नजरेने लोक पाहतात, ते बुद्धांचे माणसं आहेत. म्हणून प्रत्येक वेळेस लोकांनी जबाबदारी आपल्याला दिली पाहिजे नकळत. म्हणून तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. आज आपण या धम्म रॅलीचा प्रचार प्रसार करतो आहे. प्रत्येकाच्या घरी जाण्यामागचा हा हेतू आहे. या घरी आणण्यामागचा हा येतोय की त्या सरांकडे त्या सरांचा परिचय आपल्याशी व्हावा, त्यांचा परिचय आपल्या झाला, आपला परिचय त्यांच्याशी व्हावा. जोपर्यंत माणसाच्या संबंधात येत नाही तोपर्यंत माणूस कळत नाही. भांड्याला घासल्याशी भांडं पडत नाही, कथलीचं आहे पितळीचं आहे. म्हणून त्याला चेक करावा लागतो. माणसासोबत बसल्यानंतर माणसाचा स्वभाव कळतो. म्हणून माणसा स्वभाव कळल्यानंतर तुम्हाला वाटतं की या माणसासोबत आपण संगत केली पाहिजे, या माणसाला दुरुस्त केली पाहिजे. म्हणून एक फॉर्म्युला आहे, फर्स्ट टू मीट इज टू नोन, टू बिकम ए टू अंडरस्टँड, टू अंडरस्टँड बिकम ए टू लव बिकम ए ऑर्गनाइज. आज आपल्याला ऑर्गनाइज करायची गरज. बोलात तरी जात सरी सरळ सर आम्हाला तुमच्या घरी यायचं आहे. आधी तुम्ही रॅलीमध्ये या. प्रमिला ताईकडे रॅली होती, प्रमिला ताईकडे आले, त्यापैकी आपल्या प्रफुल्ल दादांकडे होती. म्हणजे प्रत्येकाच्या घरी रॅली असल्यानंतर घरामध्ये आनंदमय वातावरण. घरातील माणसांना वाटतं की माझ्या घरी काय आलं. कारण जर तुमच्या घरी लग्न असतं, परित्राण पाठ असतं, तुमचीच घरची नातेवाईक आली असती, इकडची तिकडची बाहेरची कोण आली असती का? आम्ही नात्यातली गोत्यातली पण तुमच्या घरी आलो. कारण तुमच्या घरी या धम्माने आणलं. जे धम्मामध्ये ती शक्ती आहे, नकळत त्या माणसाला जोडते आणि दारापर्यंत पोहोचवते. एवढी पोचण्याची शक्ती या धम्मांमध्ये. धम्माचा प्रचार प्रसार करणे गरजेचे.